नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे आपली एकदम कुरकुरीत अशी, आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत अशी आपण आज कोथिंबीरीची कटलेट बनवणार आहोत। आपण नुसती कोथिंबीरच नाही घालणार, त्यामध्ये आपण काय काय घालणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या सर्व अशा घरगुती रेसिपी असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर मी बटाटे घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे, मसाल्यांमध्ये मी मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर थोडी लाल मिरची घेतलेली आहे, काळा मसाला, हळद, हिंग, लसूण कुटून घेतलेला आहे आणि सर्वात चव आणि टेस्ट लागणारे त्यासाठी मी इथे चाट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 1 वाटी पोहे आणि 1 वाटी बेसन पीठ। तर सर्वात आधी मी इथे बटाटे किसणीने किसून घेणार आहे। इथे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे कांदा। कांदा टाकून झाल्यानंतर इथे मी स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे, ती कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे घेतलेला होता मसाला, सर्व मसाले मी याच्यामध्ये मिक्स करून देणार आहे। लसूण कुटून घेतलेला होता मी। त्यानंतर मी इथे पोहे असे चरबट असे दळून घेतलेले होते, ते पोहे पण मी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एक मिक्स करून घ्यायचे। पोहे, कोथिंबीर आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं। थोडं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं बेसन पीठ। बेसन पीठही त्याच्यामध्ये खूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपला असा छान असा गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण आता इथे कटलेट तयार करून घेऊया। तर कटलेटसाठी मी इथे घेतलेलं आहे थोडं कॉर्नफ्लॉवर मी थोडे पोळपाटवरती टाकून घेणार आहे आणि त्याच्यावरतीच मी असा बारीक असा रोल तयार करून घेणार आहे। इथे आपले असे कटलेट तयार झालेले आहे। त्यानंतर मी इथे तेल ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी। तर आता तेलामध्ये आपण कटलेट तळून घेऊया।
मस्त गोल्डन कलर होईपर्यंत तेलामध्ये कटलेट तळून घ्यायचे. खूप छान असं कुरकुरीत व्हायला पाहिजे. हे बघा किती छान असे गोल्डन कलरमध्ये आपले कटलेट तयार झालेले आहे. एकदम कुरकुरीत असे कटलेट तयार झालेले आहेत. असेच मी संपूर्ण कटलेट तळून घेणार आहे. इथे आपले कुरकुरीत असे आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले कटलेट तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच घरगुती नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना आवडेल आणि मोठ्यांनाही खूप आवडेल. आवडीने खाल. कोथिंबीरचं सीझन चालू आहे तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा.